ही मला वाटतं गुलाबरावाच्या विजयाची दिवाळी आहे. गुलाबाप्पाच्या हा सगळा आपला उत्साह पाहता मलाही वाटतं समोर येऊन बसावं. इथे जमलेले सर्व महाविकास आघाडी, मला इथे सगळ्या मशालीत दिसत आहेत, पण हातात तुतारी ठेवा. अत्यंत प्रचंड संख्येने आपण इथे जमलेला आहात आणि आपला हा जो उत्साह पाहतोय मी, तो पाहिल्यावर मला खात्री पटते की आज 90 जरा जास्तच होईल. आणि खंबा मला माहित नाही, 23 तारखेनंतर खंबाच खंबा. 23 तारखेनंतर हा टपरीवाला परत टपरीवरच जाणार आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशा अनेक टपरीवाल्यांना आमदार केलं, मंत्री केलं, पण टपरीवाला लायकीवरच गेला. आता आपली जबाबदारी आहे की हा टपरीवाला परत या मतदारसंघात दिसता कामा नये. व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित मित्रांनो, एक तुफान इथे आलेलं दिसतंय मला, आणि हे तुफान महाविकास आघाडीचं आहे. या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे, काँग्रेस आहे, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आणि शिवसेना एकच लक्षात घ्या, गद्दारांची शिवसेना नाही. शिवसेना फक्त आपली सुधारांची, निष्ठावंतांची. आणि जोपर्यंत हा निष्ठावंतांची फौज आपल्या पाठीशी आहे, तोपर्यंत आपली शिवसेना कोणीही चोरून घेऊ शकत नाही. अमित शहा येऊ द्या, नरेंद्र मोदी येऊ द्या, गौतम अडाणी येऊ द्या, एकनाथ शिंदे येऊ द्या, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तीच उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि तीच आपल्या सगळ्यांची शिवसेना. ज्या मतदारसंघातून आपण गुलाबप्पा, आपले देवकर अप्पा यांना उमेदवार केलेला आहे. आता अनेकांना प्रश्न पडला, जागा शिवसेनेची 20-25 वर्ष आपण इथे लढतो आहोत, जिंकतो आहोत, मग ही जागा आपण पवार साहेबांकडे किंवा तुतारीला कशी काय सोडली, असा अनेकांना प्रश्न पडतो. या व्यासपीठावरती 3 प्रमुख लोक आमचे आहेत. निलेश चौधरी आहेत, गुलाबराव वाघ आहेत, आमचे लकी अण्णा म्हणजे लक्ष्मणराव पाटील आहेत. हे तिघेही अत्यंत मजबूत उमेदवार इथे होते लढण्यासाठी, त्या गुलाबरावला पाडण्यासाठी. पण आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून ठरवलं की देवकर अप्पांना त्याला पाडण्याचा अनुभव आहे. देवकर अप्पा ज्याच्याबरोबर एक कुस्ती खेळले की त्याला जमीन पाठीला त्याच्या माती लावलेली आहे.
आपण हा पैलवान परत मैदानात आणूया आणि आमच्या सगळ्या लकी अंडा असतील, गुलाबराव वाघ असतील, आमचा निलेश चौधरी असेल, या सगळ्यांनी आम्ही ठरवलं आता ही कुस्ती आपण परत लावायची आणि मला खात्री आहे आमचा देवकर आप्पा जे आहेत ते मेडल, ऑलिम्पिक गोल्ड मेडल, कॅबिनेट मंत्री किती हजार मतांनी निवडून देणार त्याच्यावर ठरवणार. किती हजार मतांनी निवडून देणार त्याच्यावर ठरणार. हा टपरीवाला विधानसभेत दिसणार नाही, अजिबात नाही. हे काय हा मतदारसंघ काय तू विकत घेतलेला नाहीयेस. ही सगळी बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आहे म्हणून तू 20, 22, 25 वर्ष इथे टिकला. मला आश्चर्य वाटलं की हा पाणी खात्याचा मंत्री आहे आणि गावात 20-20 दिवस पाणी येत नाही. ज्या खात्याचा मी मंत्री आहे, अरे त्या खात्याशी तरी इमान राखून आपल्या गावामध्ये पाणी द्या लोकांना. तुला संध्याकाळी पाणी टाकायला मिळतं, बिस्लरी आणि आमच्या या गोर गरीब जनतेला, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना प्यायला पाणी नाही, महिलांना पाणी नाही. मी याची गंमत तुम्हाला सांगतो. हा निष्ठेच्या फार मोठ्या मोठ्या गप्पा मारत होता. म्हणजे माझ्यासारखा निष्ठावान कोणी नाही, मीच. म्हणजे शिवाजी पार्कला आम्ही त्याला भाषण करायला द्यायचो दसऱ्या मेळाव्यात आणि अशा हुशारका मारायच्या निष्ठेच्या की बस छाती ठोकून ठोकून सांगायचं मी किती निष्ठावान आहे. आमच्यासारख्या टपरीवाल्यांना बाळासाहेब ठाकरेंनी, शिवसेनेनं कसं मोठं केलं. पण जेव्हा हा एकनाथ शिंदे पक्ष फोडत होता, हे गद्दार 50-50 खोक्याला विकले जात होते, तेव्हा वर्षा बंगल्यावर हे महाशय, त्याच्याबरोबर दीपक केसरकर आणि आणखीन 2 आमदार, हे आम्ही असे एका खोलीत बसलो. आपले उद्धव साहेब बिचारे सगळं पाहतायत काय चाललंय. माझीच लोक निष्ठावान, ज्या माकडांची मी माणसं केली, हे सगळे माझ्यावरती आता वार करतायत. तर मी गुलाबरावला म्हणालो, गुलाबराव तुम्ही सिनियर आहात, जुने आहात. मला असं कळलं की तुम्ही सुद्धा पळून चाललेला आहात. तुम्ही गांडूगिरी करू नका. तुम्ही फार मर्दानगीच्या गोष्टी मारता, सांगता. तुम्ही आवरा सगळ्यांना. हे महाशय म्हणतात उद्धव ठाकरेंसमोर, साहेब मला जावं लागेल. मी लोक का? माझ्या मागे ईडी लागेल. तुला ईडी कशी काय लागेल तुमच्या? तुम्ही काय केलं असं? म्हटलं माझ्या बँकेच्या खात्यावर कुठल्या तरी ठेकेदाराकडून 5 कोटी रुपये आलेत म्हणे आणि ती चौकशी लागेल. हे विचार आहे, मी सत्य सांगतोय. माझ्या खात्यावर ही एवढी रक्कम आलेली आहे, ती बेहिशोबी आहे. आणि जर मी आता गेलो नाही तर माझ्या मागे ईडी लावतील, मला अटक होईल, माझ्या पोराबाळांना अटक होईल. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार केलात, तुम्ही चोऱ्या माऱ्या केल्यात,
आणि म्हणून तुम्हाला शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून ही गांडूगिरी करावी लागली. ॲम्ब्युलन्स नाही पळाला, ॲम्ब्युलन्स नाही पळाला तो. तुम्ही का फार मोठ्या विचाराने गेलेला नाहीत. तुमच्यावरती का अन्याय झाला, तुमच्यावरती अत्याचार झाला, तुमचा अपमान झाला म्हणून तुम्ही गेला नाही. मंत्री होण्यासाठी आमच्याकडून पाया पडत होत. राज्यमंत्री झाल्यावरती कॅबिनेट मंत्री करा म्हणून परत डबल पाया पडत होत. नाक उद्धव साहेबांच्या पायावर नाक रगडत होता हा माणूस. आणि एका क्षणात 25 वर्ष जे दिलं शिवसेनेनं ते सगळं विसरून हा माणूस सुरतला पळून गेला. सुरतला आम्हाला सुरत तोपर्यंत माहित होती छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, पण सुरतवाल्यांनी महाराष्ट्र लुटला, शिवसेना लुटली आणि सगळे गद्दार घेऊन सुरतला गेले. सुरतला यांना 50-50 कोटी रुपये दिले. तिथून त्यांना घेऊन गुवाहाटीला गेले. गुवाहाटीवरून परत गोव्याला आले आणि मग कडे कोट पोलीस बंदोबस्तात असे हे आले. हे अजून पोलीस बंदोबस्तातच फिरतायत, हिम्मत नाही एकट्याने फिरण्याची. अरे तुमच्या मतदारसंघात तरी एकट्याने फिरून दाखवा. मागे पुढे पोलीसच्या गाड्या. कारण बेईमान माणूस, गद्दार माणूस, भ्रष्ट माणूस हा तुमच्या नजरेला नजर देऊन फिरू शकत नाही, बोलू शकत नाही. पहा, सगळे आमच्याकडे बसलेले लोक आहेत निष्ठावान. आज रस्त्यावर जाईल तिकडे त्या लोक गद्दार 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 म्हणतात. ही तुझी कमाई आहे. रस्त्यावर तोंड लपवून फिरतो हा माणूस. मुंबईमध्ये सुद्धा उजळ माथ्याने फिरू शकत नाही हा माणूस. शिवसेनेमध्ये होता तेव्हा कसा छातीत पुढे काढून चालायचा. कसला लढवय्या, बकवास माणूस, लोफर, लफंगा. हे 40 लोक गद्दार. आपण जे सांगितलं मगाशी गुलाबराव की यांनी उद्धव ठाकरे साहेब आजारी असताना, हा आपला नेता आजारी आहे, त्याच्यावरती अत्यंत गंभीर स्वरूपाची शस्त्रक्रिया झालेली आहे. त्याचे हात हलत नव्हते, त्यांना चालता येत नव्हतं, त्यांना बोलायला त्रास होत होता, ते आयसीयू मध्ये होते. आणि त्याचा गैरफायदा घेऊन या गद्दारांनी एकत्र येऊन उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं. इतका क्रूर आणि निर्घृण माणूस हा तुमचा पालकमंत्री. मी मतदारसंघाविषयी म्हणतोय, काय काय चाललंय या मतदारसंघात. नाही खरं आहे, इतके वर्ष मंत्री आहे, पालकमंत्री आहे, खरोखर एक तरी उद्योग आणायला पाहिजे होता, एखादा पाण्याचा प्रकल्प आणायला पाहिजे होता. इतर जिल्ह्यामध्ये जाऊन बघा. पण त्या बदल्यात त्यांनी काय आणलंय, पाण्याच्या टपऱ्यावरती सट्टा आणला, दारूचे बार आणले स्वतःसाठी, वाईन शॉप आणले, एक पिढी बर्बाद केली, नशेमध्ये बर्बाद केली. रेतीवाला, आता रेतीवाला पाहिजे की शेतीवाला पाहिजे, तुम्ही विचार केला पाहिजे. हा वाळू चोर, रेती चोर कशा करता आपण यांना मतदान करायचं. हा महाराष्ट्र लुटला जातोय या चोरांमुळे.
हे आपलं महाराष्ट्र राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र राज्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, आज या महाराष्ट्राची अवस्था, मराठी माणसाची अवस्था या गद्दारांमुळे भिकाऱ्यासारखी झालेली आहे. भिकाऱ्यासारखी महाराष्ट्र विकायला काढलेला आहे. आणि अमित शहा, नरेंद्र मोदी या दोन गुजराती व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राची राजधानी मुंबई, आपल्या सगळ्यांची मुंबई ही विकायला काढलेली आहे. हे आपण सहन करतोय. एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री, यांनी महाराष्ट्राचं दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं करून टाकलेलं आहे. कधी बघा, उठला की गेला दिल्लीला, उठला की गेला दिल्लीला. कशा करा? मुंबईतल्या सगळ्या महत्वाच्या जमिनी ज्या महाराष्ट्राच्या मालकीच्या, या सगळ्या जमिनी या नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस त्या गौतम अडाणीला दिल्या. मुंबईतली मिठागर, आतापर्यंत मिठागरांना कोणी हात लावला नव्हता, ही सगळी मिठागर अडाणीला देऊन टाकली. मुंबईचे सगळे जकात नाके, मुंबईतल्या सगळ्या डेऱ्या, मदर डेअरी सारखी मोठी डेअरी, महानंदा डेअरी, या एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी, अमित शहानी गौतम अडाणीला दिली. मराठी माणसाची संपत्ती आपली आहे, ही महाराष्ट्राची संपत्ती आपल्या. आणि हे सगळे मंत्रिमंडळातले नामर्द लोक मिठाच्या गुळण्या घेऊन गप्प बसलेले आहेत. हा महाराष्ट्र आपला राहिलेला नाही, हा महाराष्ट्र आपला राहणार नाही. ही लढाई महाराष्ट्राची आहे. ही लढाई फक्त देवकरप्पाची नाही आहे, ही लढाई फक्त उद्धव ठाकरेंची नाही आहे, ही लढाई फक्त शरद पवार साहेबांची नाही आहे. ही लढाई आपल्या महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाची आहे. या निवडणुकीमध्ये देवकरप्पा उभे नाही आहेत एकटे, आपला महाराष्ट्र उभा आहे निवडणुकीमध्ये. लक्षात घ्या, आपला महाराष्ट्र उभा आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्र वाचवायचा असेल आपल्याला, तर या गद्दारांच्या पार्श्वभागावर लाथा मारत असताना हा महाराष्ट्र आपल्याला पुन्हा एकदा एक संघ ठेवायचा असेल, तर या राज्यामध्ये आपलं राज्य परत आणावं लागेल आणि या गुजराती व्यापाऱ्यांचं राज्य घालवावं लागेल. तो नवीन त्यांनी प्रचार सुरू केलाय, कोण तो नरेंद्र मोदींनी, त्याचं नाव पण मला आठवत नाही प्रधानमंत्र्याचं, कारण तो प्रधानमंत्र्यासारखा वागतच नाही. आम्ही पंडित नेहरू पाहिले, आम्ही नरसिंहराव पाहिले, इंदिरा गांधी पाहिली, वाटायचं प्रधानमंत्री आहेत. हा व्यापारीच वाटतो, आलाय काहीतरी इथे. नाही ते चहा विकला हे पण खोटं आहे, त्यांनी काहीच विकलं नाही, तो फक्त देश विकतोय. त्यांनी एक नवीन सुरू केलाय जाहिरात, विकासावर नाही बोलत, एक है तो सेफ है. अरे तू काय आम्हाला सेफ ठेवणार, तुझ्यापासूनच आम्हाला धोका आहे. या महाराष्ट्राला धोका तुझ्यापासून आहे नरेंद्र मोदी, अमित शहा. तू आम्हाला काय सेफ ठेवणार? मी त्याला म्हणतो, बाबा तू महाराष्ट्रात कमी आहे, तू जेवढा कमी येशील तेवढे आम्ही सेफ राहू. हा सेफ ठेवणार आम्हाला. तो एक योगी आदित्यनाथ आला मुंबईत की त्याच्या इथे पोस्टर लागलेले आहेत, बटेंगे तो कटेंगे. आम्हाला अक्कल शिकवते, बटेंगे तो कटेंगे. महाराष्ट्र नहीं बटेंगा भाई, चिंता मत करो. तुम लोग कटने वाले 30 तारीख के बाद, 23 तारीख के बाद तुम कटेंगे और तुम्हारी फटेंगे. अरे आम्हाला सांगतो बटेंगे तो कटेंगे. हा योगी आदित्यनाथ, मी सांगतो सगळ्यांना, मला त्याच्याविषयी सगळ्यात जास्त माहिती आहे. याला 4 भाऊ आहेत. या योगीला 4 भाऊ आहेत. 40 वर्षामध्ये 4 भाऊ एकमेकांना भेटले नाही. 40 वर्ष 4 भाऊ एकमेकांना भेटलेले नाही. त्यांना हा म्हणतो आम्हाला बटेंगे तो खटेंगे, स्वतः बटलेले आहात. हा नरेंद्र मोदी आपल्या आईला 35 वर्षांनी भेटला पंतप्रधान झाल्यावर.
प्रधानमंत्री झाल्यावर नरेंद्र मोदी आपल्या आईला 35 वर्षांनी भेटला. 35 वर्ष आपल्या आईला भेटला नव्हता आणि भेटायला गेला तर कॅमेरे घेऊन गेला. पाहिलं ना, रोज आईला भेटला की कॅमेरे. आम्ही आमच्या आईला भेटत नाही काय, कॅमेरे घेऊन भेटतो काय? आज मी माझ्या आईला भेटणार आहे, चला सगळे कॅमेरेवाल्यांना चला चला चला. तुम्ही तुमच्या आईला भेटत नाही का? बायकोला भेटा ती. हे आम्हाला सांगतायत एक आहे तो सेफ आहे. तुम्ही आधी एक आहात का? 23 तारखेनंतर एकनाथ शिंदे, अजित पवार, फडणवीस एक राहणार आहेत का? नाही राहणार. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहत नाही हे लिहून ठेवा तुम्ही. उसका खेळ खतम हो गया. या राज्याचं नेतृत्व 23 तारखेनंतर फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेबच करणार. एकच चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये आश्वासक, आपला कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे. लाडकी बहीण आठवली आहे. आतापर्यंत आम्हाला माहितच नव्हतं आम्हाला बहिणी आहेत. आम्ही उगाच म्हणायचो भाषणामध्ये, माझ्या बहिणींनो, माझ्या मातांनो, लाडकी बहीण. बरं, एकनाथ शिंदेची लाडक्या बहिणी आहेत ते फडणवीसच्या लाडक्या बहिणी नाहीत बरं का. त्यांच्या लाडक्या बहिणी वेगळ्या, यांच्या लाडक्या बहिणी वेगळ्या. सगळा प्रचाराचा मुद्दा. 1500 रुपये दिले. 1500 रुपये. गॅसचं सिलेंडर आमच्याकडे 1400ला आहे. 150 रुपये तेल. 150 रुपये तेल. अरे हे 1500 रुपये तुम्ही देण्यापेक्षा कापसाला भाव द्या, सोयाबीनला भाव द्या. काही गरज नाही ना 1500 रुपयाची भीक टाकण्याची आमच्या अकाउंटला, खात्यावर. द्या ना, सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या, धान्याला भाव द्या, शेतीच्या मालाला भाव द्या. आमची घरं व्यवस्थित चालतील. तुमच्या 1500 वरती आम्हाला जगण्याची वेळ येणार नाही. आमच्या मुलांना नोकऱ्या द्या, आणा उद्योग, मुलांना नोकऱ्या द्या. नको 1500 रुपये आम्हाला. 1500 रुपये देता आणि रोज जाहिरात करता, लाडकी बहीण लाडकी बहीण. त्याच्यामुळे परवा मुंबईमध्ये आम्ही पंचसूत्री जाहीर केली, राहुल गांधींच्या उपस्थितीत, उद्धवजी वगैरे सगळे. तुम्ही 1500 देताय, ठीक आहे बाबांनो, 1500 मध्ये काय चालत नाही. आमचं सरकार आलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होते, एकदम डबल. नरेंद्र मोदी म्हणाले होते की माझं सरकार येईल तेव्हा मी शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करीन. अरे सिंगल होते तेही गेलं. 3000 रुपये. आणि सगळ्या महिलांना महाराष्ट्रामध्ये प्रवास फुकट, हे आम्ही परवा जाहीर केलं. महिलांना महाराष्ट्रामध्ये प्रवास मोफत. तरुणांना नोकऱ्या देऊ. जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्याला महिन्याला 4000 रुपये मिळतील. पहा तुम्ही आमचा वचननामा, पंचसूत्री जी आलेली आहे, प्रसिद्ध झालेली आहे. 4000 रुपये बेरोजगारांना मिळतील. पण आमची जबाबदारी आहे ते 4000पेक्षा आम्ही तुम्हाला 40,000ची नोकरी लावतो. जोपर्यंत नाही तोपर्यंत घर चालवायला 4000 रुपये मिळतील. शेतकऱ्यांचं कर्ज 3 लाखापर्यंत माफ होईल. आणि उद्धव साहेबांनी करून दाखवलंय. 3 वर्षापूर्वी मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये, पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकामध्ये उद्धव साहेबांनी पहिलं काम कुठे केलं असेल तर 2 लाखापर्यंत शेतकऱ्याचं कर्ज माफ करून दाखवलं. आता 3 लाखापर्यंत करणार. आणि सगळ्यात महत्वाचं, मोफत उपचार आणि 25 लाखापर्यंत कुटुंबाचा आरोग्य विमा. 25 लाखापर्यंत. जर असं आपण एक नवीन सरकार जेव्हा आणणार आहोत आपलं, त्या सरकारसाठी केलेली पंचसूत्री आहे. हे शिंदेला जमणार आहे, हे अजित पवारला जमणार आहे,
हे तुमच्या या जुलाबरावला जमणार आहे? नाही जमणार. हे आपल्याला जमेल. तुमच्यातला माणूस आहे तो. फक्त तुम्ही ठरवायचं आहे लीड किती. 1 लाख. त्याच्यावर ठरणार ते काय करणार ते. विजयी करायचं असेल तर जोरात दणक्यात करायचं. एकदम असं नाही असा एकदम 1 नंबर. तेव्हा ते आपण बघू सगळं आता. ते बघू. हे काय रस्ते आहेत तुमच्याकडले मी बघितले मगाशी येताना. कसं होणार. किती पर्सेंटेज